नमस्कार. आज आपल्याला जमिनीचे विभाजन याबद्दल पाहायचं आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण जमीन व्यवस्थेचे जे प्रकार होते त्याबद्दल पाहिला. जमीनदारी पद्धती पाहिला, महालवारी पद्धती पाहिला, रयतवारी पद्धती पाहिला. तर अशा 3 प्रकारच्या ज्या जमिनीच्या पद्धती होत्या, प्रकार होते जमिनी व्यवस्थेचे. जमीनदारीमध्ये एकूण जमिनीपैकी सुमारे 40% जमीनदाराकडे होती. त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश या ठिकाणी स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये जमीनदारी पद्धती अस्तित्वात होती. आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1948मध्ये मद्रासमध्ये, तामिळनाडू मद्रासमध्ये जमीनदारी पद्धती सर्वात आधी त्या ठिकाणी कमी करण्यात आली, म्हणजे नष्ट करण्यात आला. आणि 1950पासून मग नंतर निरनिराळ्या प्रदेशामध्ये जमीनदारी पद्धती व मध्यस्थाचे जे उच्चाटन होते त्या ठिकाणी करण्यात आले. आणि नंतर त्या ठिकाणी जो कसेल त्याची जमीन अशा पद्धतीच्या जे कूड होते, म्हणजे कसेल त्याची जमीन अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी मंत्र लागू केला. आणि त्या ठिकाणी जे कूड होते, जी जमीन कसण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी काम करायचे, त्यांना ती जमीन त्या ठिकाणी देण्यात येऊ लागली. मध्यस्थाकडून जवळपास सरकारला सुमारे 70 लाख हेक्टर जमीन पडीत मिळाली आणि त्याच्यानंतर ती सीमांत शेतकऱ्यांना मिळालं. अशा पद्धतीचं आपण जमीन व्यवस्थेमध्ये जी जमीनदारी पद्धती होती त्याच्यामध्ये पाहिला. महालवारी पद्धतीमध्ये पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भागामध्ये महालवारी पद्धती अस्तित्वात होती. त्या पद्धतीमध्ये गावातील संपूर्ण किंवा ठराविक जमिनीला महाल असे म्हणजे समजत होते. कारण त्या ठिकाणी काय असायची की जमिनीचा जो शेतसारा होता तो सरकारकडे त्या जमीन मालकाला, म्हणजे जी जमीन होती त्या म्हणजे तो जो महाल होता, त्या महालवारी पद्धतीमधील जो महाल होता त्या महालाला त्या सरकारकडे त्याचा शेतसारा त्या ठिकाणी त्याला द्यावा लागत होता. तर अशा पद्धतीचं सुद्धा पाहिलं. रयतवारी पद्धती पाहिला. मग त्या ठिकाणी रयतवारी पद्धतीमध्ये जमीनदारी पद्धतीच्या त्या ठिकाणी नष्ट करण्यात आला. त्याच्यानंतर ती रयतवारी पद्धती होती. तर या पद्धतीमध्ये जमिनीचा मालक आणि भूस्वामी आपल्या जमिनीचा शेतसारा सरकारला तो स्वतः देत होता. त्यानुसार त्या ठिकाणी जी शेतजमीन होती ती शेतजमीन ती त्या भूमालकाच्या स्वाधीन आली, म्हणजे भूमालकाची ते स्वतःची ती जमीन झाली आणि त्या माध्यमाने त्या ठिकाणी तो शेती करू लागला. त्याच्यानंतर आज आपल्याला पाहायचं आहे की जमिनीचे जे विभाजन आहे बघू. तर भारतीय शेतजमिनीची विभागणी विषम स्वरूपात झाली आहे. 50% शेतकरी कुटुंबाच्या वाट्याला 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आली. म्हणजे हे जे जमिनीचे विभाजन जर केला तर 50% शेतकरी कुटुंबाच्या वाट्याला फक्त 1 हेक्टरपेक्षाही जमीन आली. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. तर त्यापेक्षाही कमी जमीन आली. आणि जमिनीचे लहान लहान तुकडे बहुतांश शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहेत. जमिनीची अशा तुकड्यांचेही आंतरविभाजन होत आहे आणि एकाच्या मालकीच्या जमिनीचे भिन्न लोकात जे विभाजन घडून येते त्याला आपण विभाजन असे म्हणतो. काय की जमिनीच्या अशा तुकड्यांचेही आंतरविभाजन, जसं 1 हेक्टरपेक्षा 50%पेक्षा कमी 50% लोकांना, 50% शेतकऱ्यांना 1 हेक्टरपेक्षाही कमी जमीन त्यांना मिळाली आहे. त्याच्यात जी जमिनीचे विभाजन म्हणजे काय, तर जमिनी एकाच्या मालकीच्या जमिनीचे भिन्न लोकांचे विभाजन घडून येते. जसं आपण जर पाहिलं की जमिनीची म्हणजे एकाच्या मालकीच्या जमिनीचे जे भिन्न लोकांमध्ये जे विभाजन होत असते, एक मालक आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या विभाजन त्या ठिकाणी होत असते. तर अशा पद्धतीच्या जमिनीला आपण त्या विभाजन असे म्हणतो. म्हणजे एक तुकडा आणि त्याचे वेगवेगळ्या छोट्या छोट्या भागामध्ये विभाजन, म्हणजे त्याला आपण विभाजन असं म्हणतो. बघू, आंतरविभाजन किंवा विभाजनासाठी कारणे कोणकोणती आहेत. तर लोकसंख्येचा वाढ हा महत्त्वाचं कारण काही मागील खूप म्हणजे काही वर्षापासून देशाच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे शेतीतील लोकसंख्येचा भार हा वाढलेला आहे. लहानशा जमिनीवर हक्क मागणाऱ्या वारसदारांची संख्या वाढलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी शेतीचे विभाजन होते आहे. म्हणजेच एक कुटुंब त्याचे 2, 4, 5 मुलं, तर त्यामध्ये सुद्धा विभाजन खूप वेगाने होत आहे.
हा लोकसंख्येची वाढ झाल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी विभाजन होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वारसा हक्काचा कायदा. तर देशातील लोकांसाठी वारसा हक्काचे कायदे प्रचलित आहेत. अशा कायद्यानुसार वडिलांची संपत्ती सर्व मुलाबाळांना सारख्या प्रमाणात मिळत असते. या कायद्यामुळे वडिलोपार्जित जमिनीचे विभाजन वारसदारामध्ये होत असते. म्हणजे हा जो वारसदार आहे, ह्या वारसदाराचा जो हक्क आहे, हा जो कायदा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, तर म्हणजेच वडिलाची जमीन त्या ठिकाणी त्याच्या संपूर्ण मुलांना, म्हणजे एका वडिलाला जर 5 पोरं जर असतील तर ते त्यानुसार त्यांचं विभाजन होईल आणि त्यांचा जो वारसा हक्क आहे तो वारसा हक्क त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होईल. त्याच्यानंतर आहे वैयक्तिक स्वातंत्र्याची वृत्ती. तर इंग्रजांच्या काळात खाजगी मालमत्ता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यावर भर देण्यात आला होता इंग्रजांच्या काळामध्ये. त्यामुळे कुटुंबातून बाहेर पडून स्वतंत्र होण्याची प्रवृत्ती वाढू लागली. आता बघा या ठिकाणी काय की खाजगी मालमत्ता, वैयक्तिक स्वातंत्र्य यामुळे कुटुंबातून बाहेर पडून स्वतंत्र राहण्याची त्या ठिकाणी त्यांना लोकांची प्रवृत्ती वाढू लागली आणि भारतामधील संयुक्त कुटुंब पद्धती ही कमी झाली. प्रत्येक वारसदार जमिनीवर हक्क सांगू लागला आणि वेगळे होण्याची भाषा बोलू लागला. परिणामतः शेतीचे लहान लहान तुकड्यामध्ये विभाजन होऊ लागले आणि शेतीचा जा आकार होता तो आकारसुद्धा विभाजनामुळे लहान लहान तुकड्यामध्ये त्याचा विभागणी झाली. म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याची वृत्तीमुळे सुद्धा हे जे जमिनीचे जे विभाजन आहे, हे जमिनीचे विभाजन खूप मोठ्या प्रमाणात होत असते. त्याच्यानंतर तिसरा दिलेला आहे, चौथा दिलेला आहे हस्तव्यवसायाचा ऱ्हास. ब्रिटिश काळात हस्तव्यवसाय व ग्रामोद्योगाचा ऱ्हास होत गेला. हस्तव्यवसायातील मालाला कारखान्यात तयार झालेल्या मालाशी स्पर्धा करावी लागली आणि स्पर्धेमध्ये हस्तउद्योग टिकाव धरू शकले नाहीत आणि त्यामुळे हस्तउद्योग बंद पडून बेकारी निर्माण झाली. सरतेशेवटी असे रोजगारविहीन लोक शेतीकडे वळले आणि त्यामुळे शेतीचे विभाजन झाले. हस्तउद्योग जो लहान उद्योग होता, ग्रामोद्योग होता, ग्रामीण भागामध्ये काही लोक स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला जे काही वस्तू होत्या, त्या वस्तू कंपन्या तयार केल्या, म्हणजे त्यामध्ये जर स्पर्धेमध्ये आपण त्या वस्तूंना जर नेला तर त्या ठिकाणी ते टिकाव धरू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी काय झालं, लोक तशा प्रकारच्या वस्तू बनवणं कमी केला आणि ते लोक शेतीकडे वळले आणि शेतीकडे वळल्यामुळे त्या ठिकाणी शेतीचे सुद्धा विभाजन करण्यात आले. त्याच्यानंतर आहे औद्योगिकरणाचा अभाव. तर जमिनीच्या विभाजनाचे आणखी एक कारण म्हणजे की ग्रामीण भागात औद्योगिकरणाचा अभाव आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले असले तर असंख्य शेतकरी कुटुंबियांना उद्योगधंद्यात रोजगार मिळाला असता आणि त्यामुळे शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी झाला असता आणि विभाजनाच्या प्रक्रियेला आळा बसला असता. बघा या ठिकाणी औद्योगिकरणाचा अभाव भारतासारख्या देशामध्ये, म्हणजे भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये औद्योगिकरणाचा अभाव आहे. म्हणजे त्या ठिकाणी MIDC एरिया नाही आणि म्हणून लोक त्या ठिकाणी जर औद्योगिकरण जर व्यवस्थित जर राहिलं असतं तर त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळालेला असता. म्हणजे शेतीवर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते अवलंबून नसते. परंतु या ठिकाणी काय झालं की औद्योगिकरणाचा अभाव असल्यामुळे लोक शेतीवर अवलंबून असतात आणि म्हणून सुद्धा त्या ठिकाणी जमिनीचे जे विभाजन आहे हे विभाजन मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागले. त्याच्यानंतर जमिनीचे आकर्षण. तर आपल्या देशात जमीन हा केवळ संपत्तीचा विषय नसून सामाजिक प्रतिष्ठेचा विषयसुद्धा आहे. ज्यांच्याजवळ जास्त जमीन त्यांची प्रतिष्ठा वाढत असते आणि भूमिहीनांची अप्रतिष्ठा केली जाईल आणि त्यामुळे आपल्या मालकीची थोडी तरी जमीन असावी असे प्रत्येकाला वाटू लागले. लोक जमिनीचा लहान मोठा तुकडा विकत घेऊ लागले आणि जमिनीच्या जबरदस्त आकर्षणामुळे विभाजनसुद्धा त्या ठिकाणी वाढत गेले. म्हणजे लोकांना वाटते की या ठिकाणी ही जी जमीन जास्त असणे ही प्रतिष्ठेची बाब आहे आणि म्हणून लोक काही का होईना थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सुद्धा काही तुकड्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते लोक जमीन घेऊ लागले आणि म्हणून सुद्धा त्या ठिकाणी
जमिनीचे विभाजन होऊ लागले. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. तर भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो आणि कर्जातच जगतो आणि कर्जातच तो मरण पावतो. कित्येकदा कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला आपल्या जमिनीचा तुकडा विकावा लागतो आणि गहाण ठेवावा लागतो आणि कावेबाज सावकारांनी शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या जमिनीचा काही भाग गिळंकृत केला आणि शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे विभाजनाची प्रक्रिया वाढत गेली. बघा या ठिकाणी काय झालं की शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा हा सुद्धा जमिनीच्या विभाजनासाठी कारणीभूत असं घटक आहे. कारण जर शेतकरी कर्जबाजारी जर झाला तर कर्जबाजारी जर झाला आणि तो त्याचा परतफेड जर योग्य त्या वेळामध्ये जर करत नसेल तर त्या ठिकाणी असणारे जे सावकार लोक होते हे सावकार त्या ठिकाणी त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करायचे किंवा त्यांना ती जमीन त्यांनाच विक्री करावी लागत होती. तर अशा पद्धतीचा हा सुद्धा शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा हा सुद्धा घटक या ठिकाणी जमीन विभाजनाचे महत्त्वाचे घटक म्हणून या ठिकाणी. त्याच्यानंतर कौटुंबिक जबाबदारी. तर शेतकरी कुटुंब प्रमुखावर अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, जसे मुलामुलीचे शिक्षण, लग्नकार्य, कुटुंबातील घटकाचे आरोग्य इत्यादी. कुटुंबावर काही प्रसंगी अपघात, मृत्यू यासारखी संकटेसुद्धा ओढावत असतात. तेव्हा संकटांना तोंड देण्यासाठी तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी फार मोठ्या गरजेची रकमेची गरज असते आणि अशावेळी शेतकरी आपल्या जमिनीचा काही हिस्सा दुसऱ्यास विकून आपली गरज भागवितो आणि त्यामुळे जी विभाजनाची प्रक्रियासुद्धा या ठिकाणी वाढत असतं. म्हणजे कौटुंबिक जबाबदारी, लग्नकार्य वगैरे वगैरे जे कोणते कार्यक्रम आहेत तर त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना मुलामुलीचे शिक्षण, लग्नकार्य, कुटुंबातील घटकाचे जे आरोग्य वगैरे आहे तर किंवा काही कुटुंबातील काही प्रसंगी अपघात झाला, मृत्युमुखी झाले तर अशा पद्धतीचे हे जे संकटे निर्माण होत असतात तर किंवा ह्याच्या जबाबदाऱ्या निर्माण होत असतात तर या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा भांडवलाची गरज असते, पैशाची गरज असते आणि पैसा नसलेला तर त्या ठिकाणी त्याच्याजवळ असलेला जमिनीचा जो हिस्सा आहे तो जमिनीचा तुकडा त्याला त्या ठिकाणी विक्री करावं लागते आणि त्याच्यानंतर जमिनीची विक्री केली की त्याची ते गरज पूर्ण होते आणि म्हणूनसुद्धा या ठिकाणी जमिनीचं विभाजन केलं जात असते. त्याच्यानंतर आहे जमिनीचे अपखंडन. तर बघू जमिनीचे अपखंडन कशा पद्धतीचे असते. बघा, वडिलोपार्जित जमीन वारसदारामध्ये वाटली जाते, परंतु ही जमीन सारख्या सुपीकतेची नसते. काही जमीन जास्त सुपीक तर काही जमीन कमी सुपीक असते. काही जमीन बाजारपेठेजवळ असते तर काही जमीन दूर असते. काही जमीन रोडवर तर काही जमीन डोंगराळ भागामध्ये असते आणि त्यामुळे सुद्धा प्रत्येक वारसदार आपल्या चांगल्या आणि सोयीच्या जमिनीमध्ये हिस्सा मागतो आणि त्यामुळे एकाच्या मालकीची सलग जमीन न राहता ती तुकड्या तुकड्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी विभागली जाते. एकाच व्यक्तीच्या जमिनीचे असे निरनिराळ्या ठिकाणी तुकडे पाडण्याच्या क्रियेला अपखंडन असे म्हणतात. एक वडील असेल, त्याची जमीन असेल आणि त्या जमीन त्याच्याकडे 5 एकर असेल आणि त्याच्याकडे 5 पोरं असेल, पण त्याची जी जमीन आहे ही 5 भागामध्ये असेल तर त्यांना प्रत्येक भागातील एक एक हिस्सा त्याला द्यावा लागत असतो आणि म्हणूनसुद्धा ते जे जमिनीचे जे लहान लहान तुकडे त्या ठिकाणी निर्माण होत असतात त्यामुळेच त्या ठिकाणी जमिनीच्या अपखंडन या ठिकाणी निर्माण होत असतं. म्हणूनच यामध्ये त्याने काय म्हटलं की एकाच व्यक्तीच्या जमिनीचे असे निरनिराळ्या ठिकाणी तुकडे पाडण्याच्या क्रियेला अपखंडन म्हटले जात असते. एक वडील, त्याचे 5 मुलं, त्याची 5 ठिकाणी जमीन आणि त्या 5 ठिकाणाहून त्यांना छोट्या छोट्या तुकड्यामध्ये त्यांना जमीन विभागणी करणे म्हणजेच जमिनीचं अपखंडन आहे. तर विभाजनाप्रमाणेच अपखंडन ही देखील प्रक्रिया आहे. अपखंडनाच्या प्रक्रियेमध्ये एका व्यक्तीच्या मालकीची जमीन इतरत्र विखुरलेली असते आणि या प्रक्रियेत जमिनीचे फारच लहान लहान तुकडे पडत असतात. म्हणजे एक वडील असेल आणि त्याचे 5 मुलं असतील तर प्रत्येक ठिकाणी जर 1-1 एकर असेल तर त्यांना त्या प्रमाणामध्ये म्हणजे त्यांच्या समप्रमाणामध्ये जर त्यांना जमीन जर वाटली तर त्यांचे जे एका एकरचे जर 5 जर तुकडे केले तर त्या ठिकाणी खूप लहान प्रमाणामध्ये त्या जमिनीचं विभाजन होत असते. आणि म्हणूनच यामध्ये म्हटलेलं आहे की जी जमीन आहे हिच्या खूप लहान लहान तुकड्यामध्ये त्याचं परिवर्तन केलं जात असते.
तुकड्यावर मशागत करणे देखील त्या ठिकाणी कठीण होत असतो. म्हणजे जर खूप लहान तुकडा असेल जमिनीचा तर त्या ठिकाणी त्याची मशागत करणे, त्यापासून योग्य तो उत्पादन घेणे हे सुद्धा त्या ठिकाणी तो जमत नाही. विभाजनापेक्षाही अपखंडनाचे जास्त विपरीत परिणाम पडत असतात. विभाजनामध्ये तर फक्त विभाजन आणि जे अपखंडन आहे हे दोन्ही प्रक्रिया सारखे असतात, परंतु विभाजनापेक्षा अपखंडनाचे जास्त परिणाम त्या जमिनीवर होत असतात. बघा विभाजनाचे किंवा जे अपखंडन आहे त्या अपखंडनाचे काय परिणाम होतात. पहिला परिणाम दिलेला आहे की लागवडीच्या खर्चामध्ये वाढ होत असतो. लागवडीच्या खर्चामध्ये वाढ होत असतो. एखाद्या मालकीच्या जमिनीचे तुकडे निरनिराळ्या भागात विखुरलेले असतात, त्यामुळे लागवडीचा खर्च जास्त येत असतो. प्रत्येक तुकड्यावर बैल, अवजारे, श्रमिक, इतर सामग्री न्यावी लागते, त्यासाठी वेळ लागतो आणि खर्च वाढतो. निरनिराळ्या तुकड्यावर मशागत करणे, देखरेख करणे हे सुद्धा या ठिकाणी कठीण असते. म्हणजे लागवडी जसं उत्पादन जर आपल्याला जर करायचं असेल तर त्यासाठी त्या ठिकाणी त्याला खर्च करावा लागते आणि त्याची जमीन ही एकाच ठिकाणी नसते, वेगवेगळ्या भागामध्ये असते आणि म्हणून त्याच्याजवळ असणारे जे अवजारे आहेत, बैल आहेत, श्रमिक आहेत किंवा ज्या काही सामग्री आहेत त्या सामग्रींना त्यांना त्या त्या ठिकाणी न्यावं लागत असते आणि म्हणून त्या ठिकाणी तितकं त्याचा तो वेळसुद्धा वाया घालतो आणि त्याचा जो खर्च आहे तो खर्चसुद्धा त्या ठिकाणी त्याला जास्त करावा लागतो. परंतु त्याचा जो उत्पादन असतो त्या उत्पादन तो योग्य त्या पद्धतीच्या त्या ठिकाणी त्याला मिळत नाही, कारण त्याची योग्य ती मशागत त्या ठिकाणी होत नाही. नेक्स्ट आहे जमिनीचा अपव्यय. तर शेतजमिनीचे विभाजन आणि अपखंडन यामुळे जमिनीचा अपव्यय होत असतो. प्रत्येक शेताच्या तुकड्याभोवती कुंपण घालणे, पायवाटा आणि रस्ते यासाठी जागा सोडणे आवश्यक असते आणि त्यामध्ये जमीन वाया जाते. लगतच्या 2 तुकड्यामध्ये कुंपण आणि पायवाटा नसतील तर संबंधित शेतकऱ्यामध्ये नेहमी भांडणे होत असतात. विभाजन आणि अपखंडनामुळे सुमारे 20% जमिनीचा अपव्यय होत असावा असा अंदाज आहे. कारण बघा की जमिनीचा अपव्यय कशा पद्धतीने की जर दोन भागामध्ये जर विभागणी केली तर त्यासाठी रस्ता, त्यासाठी कुंपण, तर याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्याला जागा लागत असते आणि अशा पद्धतीची जागा जवळपास 20% अपव्यय या कुंपणामुळे किंवा पायवाटामुळे त्या ठिकाणी रस्त्यामुळे या कारणामुळे त्या ठिकाणी जवळपास 20% जमीन ही अपव्ययी होत असते, अशा पद्धतीचा अंदाजसुद्धा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट श्रम भांडवलाचा अपुरा वापर. तर प्रत्येक शेतकऱ्याला शेती वाहण्यासाठी स्वतः काम करावे लागते. किमान 2 बैल ठेवावे लागतात. एक शेतकरी 2 बैल यांच्या सक्तीचा पुरेपूर वापर घ्यावयाचा झाल्यास कोरडवाहूचीही सुमारे 20 एकर सलग जमीन हवी. यापेक्षा कमी जमीन असेल तर श्रमशक्तीचा व बैलांचा पुरेपूर वापर करता येणार नाही आणि अशावेळी श्रम भांडवलाचा वापर कमी होईल आणि तात्पर्य विभाजन आणि अपखंडनामुळे श्रम, बैल, अवजारे इत्यादीचा सुद्धा योग्य तो वापर करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी काय होईल की जो श्रम आणि भांडवल आहे, या श्रम आणि भांडवलाचा योग्य वापर केला तर उत्पादन त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने होईल. परंतु जमीन लहान आहे, त्या ठिकाणी जमिनीचे विभाजन झाले, अपखंडन झालेले आहे आणि त्या ठिकाणी आपल्याकडे जर श्रम आहे, भांडवल आहे, त्या श्रमाचा आणि भांडवलाचा योग्य तो वापर त्या ठिकाणी होत नाही, कारण त्या ठिकाणी अपखंडन निर्माण झालेलं आहे, त्या ठिकाणी विभाजन झालेलं आहे आणि म्हणून सुद्धा त्या ठिकाणी योग्य तो उत्पादन त्या ठिकाणी होणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आधुनिक सुधारणा अशक्य. तर जमिनीची लहान तुकड्यात विभागणी झाल्यामुळे विहिरी बांधणे, कालवे काढणे, ट्रॅक्टर इतर यंत्राचे या ठिकाणी वापर करणे, नवीन बियाण्यांचा वापर करणे इत्यादी गोष्टी शक्य होत नाही. आधुनिक जी सुधारणा आहे ही शक्य नसते, कारण जमिनीचे तुकडे जर ट्रॅक्टरचा जर आपण विचार केला तर ती जर तुकडा जर लहान असेल, जमिनीचा तुकडा जर लहान असेल तर त्या ठिकाणी ट्रॅक्टर वगैरेचा योग्य तो वापर त्या ठिकाणी होऊ शकत नाही. कालवे बांधणे किंवा त्या ठिकाणी विहिरीची व्यवस्था करणे, तर या सगळ्या साधनांचा त्या ठिकाणी योग्य तो आपण वापर करू शकत नाही आणि म्हणून सुद्धा या अपखंडनाचे उत्पादनावर विपरीत परिणाम या ठिकाणी पडत असतात. अशा पद्धतीचा हा विभाजन, अपखंडन आणि नंतर आपल्याला पाहायचं आहे की त्याच्यावर जे उपाययोजना आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. धन्यवाद.